पाहिना जरा लवकर काय रे असं जमणार आहे का शंकर? हां टाव ना इथं भेटून नाही राहिला मटेरियल म्हणून इथं काय इथं बंद आहे ना इथं इथं नाही यावर सल्ला टाक पाहिजे इकडे भेटत असेल. अरे शिवलाल भाऊ तुम्ही का नवाळे आहे का हो माझ्यासाठी? काही बोलून राहिले थांब ना. तो सगळ्यात पहिले तुम्हाला मी निरोप फोनच करतो तुम्हाला. थांब ना येतेच ना अर्ध्या घंट्यात निघाला ना घडी पेटी घेऊन. अरे कोणाला काही बलावून राहिले का बा काय बस ना हो शिवलाल भाऊ बस ना. काऊन असे उभे राहून राहिले? बस ना म्हटलं येईनच ना आता. जेवणाचा बोलावला ना तुम्ही ऑर्डर दिली ना बस ना मग. याची मन राहिले कसा तिकडे झाला गण बाहेर. नाही नाही चिमंद्रा दुसरा काम आहे. बरं येतो येतो इथं आवाज येणार बरोबर. हॅलो 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 अरेंज वाटे अरेंज बाहेर जातो जरा बाहेर. हॅलो हॅलो तांबा राहू द्या चालू राहू द्या येतो मी 2 मिनिटं लाईनवर राहा लाईनवर. हा गेला गेला तिकडे गेला ह्या शिवलाल बोला बोलून घ्याला का नाही सांगा पाहुण्या. अरे मी काय म्हणालो भाऊ काय नाव आहे तुमचं? चिमनराव आहे बा माझे नाव. काऊन चिमनराव असे जाणते ह्या निरा कुठं. बरं ते द्या माझी गोष्ट ऐका तुम्ही या शिवलाल भोले कैसा पण ओळखता? आता मी माझ्या लग्न झालं त्या बाबतीपासून ओळखतो बा मी. आता याच्या गावचं जवळ होय ना. हा चिमनराव आहे माझे नाव. जाऊ दे याच्या पाचातले 3 गायब दिसून राहिले मला. बरं मी करालो आता तुम्हाला मी शॉर्टकटमध्ये सांगतो. तिकडे फोनावर बोलून राहिले ते शिवलाल भाऊ तिथपर्यंत माझी गोष्ट तुम्ही करणार घ्या. आता हा तुमचा पट्टा पाडायचा फिक्स आहे म्हटलं इथं. हा तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो. हा माणूस म्हटलं तुम्हाला इथं अटकल्याशिवाय राहणार नाही. यानं असे लायक कान केलं आहे म्हटलं तुम्हाला सांगतो. हा तुम्हाला हुशार करून देऊन राहिलो मी. हा म्हटलं तुम्हाला इथं भांडे धुवायला ठेवणार आहे. ध्यानात ठेवजा. तुम्ही फसले मग माझ्या डोक्यात टेन्शन येते. याला जो खाऊन पिऊन घेते बस एखादा पाहुणा असा संग आणते फोन आला दिले भैरच्या भैर रवाना होऊन जाते म्हटलं तो. हा बस तुम्ही पाहत बसा तुमच्यावर पैसे तुम्ही भरा नाही त्यांचं भांडे धुवा असा धंदा याचा. हा अरे काय नाही होत बाबा जवळ होई ना मी त्याचा गावचा. मग काय ते जवळ होईना माझ्या आता पहिलेच सांगेल आहे त्याले का बा माझ्याजवळ म्हटलं औषधच्याच पैसे आहे बा माझ्याजवळ काही नाही. ते म्हणे बा पैशाचा काही विषय नाही म्हणे. म्हणून जरासं मी बसलो बाई तर म्हणजे मायाच पट्टा पाड ना. अरे बाबा मग तर माया तर काही खरंच नाही राहील रे बाबा. मग घरून भाकर खाऊन आलोय मी तसं बापा. मग तर झालं माया काही खरंच नाही राहिलं. अरे बाबा घबरावं लागणार माझ्या माणूस. हे बा चिमनराव तुम्ही घबराव नका. मी आहे तुम्हाला सोबती. तुम्ही काही काळजी नका करू. मी सांगतो तसं करा. बरं तुमच्याकडे एखादा ताकदवान माणूस नाही का ओळखीचा एखादा सोयरा एखादा दोस्ताना टाकून असा चांगला असा हा तो त्याला तुम्ही बोलावून घ्या. बाकी मग शिवलाल टोळीकोट्याचं मग मी सांगतो तुम्ही तसं करा. हा तुम्ही यालेच अटका इथं. त्या तुम्ही नका अटकू यालेच अटका. तुम्ही त्याला बोलावून घ्या. लागन 1-2 सोयरे अजून त्याला जीव घाला. तुम्ही जेवण आणि तुंदरा पाता पावा आणि याले मग इथं चांगली सुतालनी द्यायला लावतो. अरे बाबा असं म्हणता काय? बरं बरं आहे ना. मग माया सोयरा म्हणजे माया साडूच आहे. अरे बाबा लय मोठा डाकू आहे. हा बाबा मामा लुटेरे म्हटलं साडू आहे ना. त्याला फोन लावतो ना मी बोलावून घेतो ना. हा हॉटेलचं नाव सांगा. इथंच बोलावतो. इथंच आहे ते या शहरातच आहे. आणि मी त्याला बोलावतो ना. मग काय विषय आहे बापा. ते तर बिलकुल 1 नंबर डानाच आहे बाबा ते. त्याचं त्यानं कुठं जग नाही सोडलं. जगात हिंडणारे लोक आहे ते. मामा लुटेरेले हजर करतो ना मी आता. थांब ना. बरं झालं सांगितलं राजू मी. मला तुम्ही नाही तर झालं होतं मग माया काही खरं नव्हतं राजू. बापरे म्या काहीतरी मागच्या जन्मात काही चांगलं काम केलं असं म्हणून वाचलं राजू मी. बरं आता याची सोयमुळे मी करतो ना. ठीक आहे येऊ द्या. पाहिजे तो हाला पाहिजे ध्यानात नको येऊ द्या. आता ही आपली गोष्ट शॉर्टकटमध्ये ठेवता तुम्ही जाणं ना. आला पाहिजे हा बा काही वैकू नको येतो. असेच बसले ना. हो हो बरं ठीक आहे ना. हो मीटिंग आहे इथं. मीटिंग झाली का येतोच मी. हा जास्त 2 तास लागते मला मीटिंग व्हायला. हा बस पोचतो मग तिकडे ऑफिसला पोचतो. मीटिंग आहे ते मीटिंग. होय जागन जुल्या अन्न लाव ना जरा टेबल. अन्न गिल्लास अन्न ते चकना गिकना ते काय बाकी पाणी गिनी घेऊन थंड आणि एकदम हा एक थंड आणि कोमट हा चिमंद्रासाठी कोल्ड्रिंक जरा हा जाय चकना मेकना काय असं ते घेऊन ये. बाई बसला आपला इथं. हो शिवलाल भाऊ हे आलतो टेबल गिबल पुसून दिला जरासा. आता गिल्ला धुनच राहिलो होतो. थांब ना आज तर तुझी पुरी सोयीमुळेच करायला लागतो. थांब ना आज तुझी जरा चांगली धुई मातीच होती तुझ्या. थांब मला जरासा तिकडेच जाऊन लावा लागेल मग मामाले फोन नाही. अरे मी तिकडे येतो जरासा. हा लवगिल जातो जरासा बाहेर जाऊन. टाईमच आहे ना. हा येतो मी जरासा लवगिल बाहेरच जातो. अरे तिकडे कुठं इथंच आहे ना बाथरूम. तिकडे बाहेर घाल चाललं इथंच जा. बाहेर अजून कोणी भेटून होई की बाकीचा. अरे हो राजू ते काय निरा वासाचं धन निरा पेलेले बेवळे बावळे निरा तिथंच पेते दारवाचे निरावा नाही बा. मी बाहेर जातो मस्त मोकळ्या याच्यात येतो ना मी. तिथपर्यंत कर ना तुमचं काय प्रोग्राम चालू. याचा चिमनराव करते याचा पट्टा पाडते वाटते. याचा कोणता साडू आहे म्हणते मामा लुटेरेला डान त्याला बोलावते वाटते. आता करते याचा चांगला चिंदी.
ये ना बोंबलना काढना लवकर झप झप ते मेथी सांबार पालक पाणी मारू मारू सडून नाही सडन ना त्या ये बोंबला लेको लवकर 10 रुपये गड्डी दाल एक बोंबला बमलो ना चला मामा अरे मेथी पालक 10 रुपये गड्डी मेथी पालक 10 रुपये गड्डी समार गड्डी पालक 10 रुपये गड्डी गावरानी सांबार 10 रुपये गड्डी 10 रुपये गड्डी 10 रुपये गड्डी ए दाले दोन अरे का ऐनात घाटा आणान का लेको दाले 2 देऊन मॅट झाले का बे भाचे हो मॅट झाले का म्हटलं तुम्ही हा मॅटपणा करा का असा दाले 2 पुरण का लेका मंदिरात जाऊन जेवा लागन ना मग आपल्याला काय उरण मामा थांब ना तुम्हाला 10 रुपये पाहिजे ना वसूल थांबा तुम्ही एक काम करा तुम्ही चुपचाप राहा बिरकुंड दिमागात आलं माहिती हे गड्डे एका गड्डीच्या 2 गड्ड्या करा आणि बस दाले दोन असं काय लागते सामान लोक तिकडे दाले एक इकून राहिले आपण इकून राहिलो काय आपल्या जवळची सगळे गिराई काय ना आता 10 में दो ए लेव समार लेव मेथी लेव पालक लेव 10 में दो हो मग काय तर दे इकडे सपासप एका गड्डीच्या 2 गड्डे एका गड्डीच्या 2 गड्ड्या कर तुम्ही बांधून करून बोंबल ए 10 में दो ए पालक लेव समार लेव मेथी लेव ए 10 में दो चल लाए तो बेड डाल ए लेव लाट लेव 10 में दो हाँ 10 में दो 5 की एक गड्डी अरे बापरे सस्ता झाला वाटते बाजार आता 5ची गड्डी म्हणजे कायले म्हणते 5ची एक 10च्या 2 अरे बापरे सपा घेऊन गेले काय जेवढं भेटन तेवढं जमा करतो अजून 5च्या 3 मागतो तिथं गेल्यावर तिथं तर मी मग तसेच कसं गेले का बाय हा बरं झालं मेथी घेतो पालक घेतो समारे घेतो आईले का जे झाले तालमीत माया तयार आहे ना मोठे चॅप्टर होते बाबा मायापेक्षा सवय होती माया पाहिजेच होते जरा ही का तुमच्या मताने ही का काही काळजी नका करू ही काले दे 2 गड्डे करणं ते गड्डी करणं मग इथं का 10ची गड्डी एक गड्डी एकशीन का 2 करणं झपले को चिमनरावचा दिसून आला मामा साळवाचा हॅलो बोला चिमनरावजी अरे भेरकुंड ते माय मामा आपले ते मामा आहे का तिथं माय मामा म्हणून राहिलो ते माय साडू आपले आहे का तिथं लुटेरे आहे का मामा लुटेरे असं तर ते बरं त्याच्याजवळ मोबाईल हो आहे ना काय काम पडलं चिमनराव आले बाप्पा नाही मोठं नेटावर आल्यावर फोन लाव देते हे काय इथंच आहे घ्या मामा हे तुमच्या साळवाचा फोन आला चिमनरावचा अन्न इकडे जाणं ये इकडे काय म्हणते चिमनराव अरे हा मी काय म्हणून आलो साळू ते तुम्ही कुठं होते म्हटलं इथंच आहे मार्केटात अमरावतीतच आहे हे माल इकून हे मेथी सांबार पालक घेतली ना इकणं चालू आहे 10 रुपये गड्डी मार्केटातच आहे भाजी बाजारात कहून काय काम होतं असं बरं झालं इथंच आहे तुम्ही येता का मग इकडे हॉटेलला येता का म्हटलं हा थोडं जेवणाचा कार्यक्रम आहे तुमचाही कार्यक्रम होऊन जाते ते तुमचं औषध तुमचं काय म्हणते त्याला भेटते म्हटलं इथं येतं सांधा येऊन जा हा हे इथंच आहे हायवेवर बापा एकदम चिमनरावले एकदम एवढा हुरूप आला का मला एकदम जेवायला बोलावून राहिले बापा औषधही भेटते आपल्याला सोय लागते म्हणजे सगळंच आहे बापा असं काय आहे म्हटलं काय आमंत्रण आहे का लगन आहे का काही कोणाचा काय प्रोग्राम आहे तिथं म्हणजे तुमचं आमंत्रण कसं काय नाही तुम्ही या ना इथं आल्यावर सगळं सोबत माहित पडते मी काय म्हणून राहिलो तुम्ही या इथं त्या भाच्याला घेऊन या भाच्या असं ना सांग त्याच्या जमतच नाही त्याला घेऊन या तुम्ही या लवकर या जरा लवकर आले तर कसं तुमच्या हाती लागत नाही तर काहीच नाही लागत नाही तर मी अडकून जाईन इथं अरे बाप एकदम अर्जंटच आहे काय एकदम म्हणजे का सगळं रेडी आहे वाटते काम नाही बरं कोणतं हॉटेल म्हटलं ते हॉटेलचं नाव घेऊ सांगा ना काही हा अरे हिचं इका रे भाचे होते हिचं इका कचा चला जेवायला जावं लागते चिमनरावचं इकडून आमंत्रण आहे आपल्याला हॉटेलचं नाव सांगा हा हॉटेलचं नाव मला वाटतं काय हा बाहेर वाचलं होतं बघा तेच रोडवर त्या चौकातून समोर आलं आपल्या हायवेच्या इकडे अकोला जातो ना अकोल्याच्या इकडे साईड हायवे ना इथं ते टांगा पलटी घोडेफारा नावाचं हॉटेल नाही काय तिथंच या तिथंच बसलो आम्ही हा हो माहित आहे मला ते टांगा पलटी घोडे फरा ते नवा हॉटेल नाही जुनच आहे ते चालवायला घेतलं आता दुसरं हा येतो तिथंच आहे ना सगळी व्यवस्था आहे ना आपली सबन बिलकुल बिलकुल थंड गरम आपलं जेवण खावण सगळं म्हणजे इकून काही आणायचं काम नाही ना नाही काहीच नको आणू तिकून पाणी सहित आहे इथं पाण्याच्या शिशा गिशा सबन आहे
तुमची सोय आहे, सगळी सोय आहे ना आपल्याला. ते ये ना मग इथं सांगतोच ना मी कोणाची सोय काढा लागते तर या. इथून सांगितलं तर तुम्ही तिकडेच या. नाही मग या 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 लवकर या लवकर. तुम्ही जा ना, मी येतो ना सिलेंडर घेऊन ऑटोत. तुम्ही जा ना पुढं, दूध खराब होईल ना ते. किती वाढ थांबता मग हा? नाही नाही नाही, तू कुठं तुला उचलून करायचे ते ऑटोवाले हात तरी लावते काय? थांब ना, ऑटोत टाकून देतो मी. दूध आहेच किती रे? दूध काय आता एमटी गाडीतच घेतलं मी असते, नाही तर काय बुलेट घेतली असती. तू एक काम करा. नाही तुला नाही जेवण तेव्हा मागं जायला लागणार. सिलेंडर अजून चालला जाईल भाऊ, काही सांगता नाही येत. थांब ना, येते समजा आता ऑटो. तर शिवला लिहिले का असतात बरं झाला तर सकाळीच पाहिला तो मजाला घेऊन गेला म्हणते आपल्या चिमनरावले. काय चिमनराव तो गेला म्हणते ऑटो याचा आला का आता येऊन अजून एखादा ऑटो घेऊन आला एवढा टाइम आता. तुम्हालाच म्हटलं ते समोर बसते म्हणून. समोर असं ठेवला असतं ते हँडल जवळ ते सिलेंडर. हा त्याच्यावर मी बसलो असतो धरून आणि धर गेलो असतो. कायला वाट पाहा लागते कोणाची? असं केलं तर ते नाही म्हणाल तुम्ही. काही राजा आतापर्यंत पोचलो असतो, सिलेंडर भरला असता आतापर्यंत. पेट्रोल पंपावर न्याय लागते का तो? सिलेंडर भरला असता आतापर्यंत तर. इकडून खाली घेऊन जाणार तिकडून भरून आणणं. अरे बाबा जगन ते नाही जमत ना. तो सिलेंडर ह्या गाडीत नाही बसत ते. तो थोडंसं जमलं असतं त्याच्या हिची केवढं काही याच्यात नाही जमत ना. मी ठेवून पाहिला ते फालतू कसं पाय माय मोडून जाईल. जाऊ दे राजा, 5-50 रुपये घेईन तो ऑटोवाला. त्याच्यापेक्षा कसं आहे चांगल्यानं झाले पुढे. फालतू रिक्स निघाले पुढे. काय तुला काय निवडालो मी? नाही तुला घरी काय मला न्यायचा तिकून? तू थांबणार येतेच नाही ऑटो, तो येऊन राहिला ऑटो. तिथपर्यंत सांगून देतो बा. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा. जय जय महाराष्ट्र माझा. आपले व्हिडिओ रोज दुपारी 2 वाजता समजा, नाहीच झालं तर संध्याकाळी 7 वाजता असं आहे आमचा ठरला. तर दुपारी आता कंटिन्यू रोज व्हिडिओ चालू झाले. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. मागचे व्हिडिओ भरपूर आहे ते चांगले आमच्या कॉमेडी ते पाहून घ्या. आणि पुढील व्हिडिओ चांगले येणार आहे ते तसे त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं आवश्यक आहे. लाईक करा. जेवढे पाहून लाईक आम्हाला समजते का हवा आमचे व्हिडिओ पाहून राहिले आणि ज्याची पसंत आहे ते लाईक करते. म्हणून म्हटलं लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही किती वाजता पाहून राहिले, कितीचा वेळ आहे तुमचा, आणि बस तेवढा टाईम टाका फक्त. आणि तुमचा काय शेवटपर्यंत व्हिडिओ अजून झाला नाही, पण आता कसा टाईम आहे ना ऑटो आले या सिलेंडर जाता बरोबर. मॅम असं सांगितलं का मला सांगू देत नाही कांदा के. मग काय तर देवदास काका आला, देवदास काका सांगू देता कधी कधी. तुम्ही तर काही म्हणत नाही मला तुमच्या समोर सांगले जगन काही असं तसं बला यायला काय सांग. काय मग पुढच्या खेप सांगतो तू. हा बरोबर ठीक आहे ना, पुढच्या खेप सांगतो. आला रे ऑटो आला रे बा. ऑटो आला तो डग्गा या तो मोठा. जाऊ दे या लोडिंगचा लोडिंगच्या याच्यात टाकून देतो. जगन आला ऑटो त्याच्यात बसतो आता. मी मागे येतो गाडी घेऊन. चल दूध टाका लागते मला. डेअरीवर टाकून देतो. आज उकड्यावर घेऊन येतोच ह्या तिकडे. खरबूजाचा लोडिंग ऑटो आहे, वासायला ऑटो आहे. मला समोर बसायचं म्हणते समोर. हा मागं नको बस म्हणा मागं. नेरा तो काहीच्या काही भरून नेते त्याच्यात. हा त्याला सांगतो मी समोर बसतो म्हटलं समोर. हो ना, समोर बस. सिलेंडर तर मागे टाकायला ना तो तुला बसायला तुम्ही समोर येऊ दे त्याला. ओळखीच आहे ना आपल्या तो. अरे हो अले अले इकडे अन्न जरा सक्सेस बरं. एक दोन अंडे घेऊन एक प्लेट. हो गले. अरे आता तर दिलं तुम्हाला आमलेट दिलं ना, ते सूप दिलं बा. आता तिकडे तुमचं जेवणाची ऑर्डर आहे ना म्हटलं. हा जेवणाची ऑर्डर आहे तुमची तिकडे. मग जेवण काय करा? एक सेव काय काळजी नको करू. ते माय प्रश्न आहे तो. त्याचा काय विचार करू राहिला? बिल मी देऊन मी काय तो देऊन राहिला. तो बसला आहे तिकडे तो चिमंदरा. मी नाही देऊन राहिलो त्याच्या इकडे. त्याचा वाढदिवस आहे. तू सांगतो तेवढं काम कर. जाय बोलून राहिला. जा अंडे घेऊन चांगले मस्त एक प्लेट. हा हो ना, मी ते नाही म्हणाल ना. बिलाचं त्याच्या खिशात असलं पाहिजे ना. मग काय तुम्ही काय आणता ना पाहिजे. हो बरं पाहिजे तुम्ही अंडे पाहिजे ना. एक प्लेट सांगतो मी आणतो. एक प्लेट अंडे तिकडे तो जायला लागला. याच नाही लागला इकडे. हे फालतूचं बिल वाढत ह्या माणूस मग आणते खो. अरे बाय गोल्या, तुला काय वाटू राहिला बे? हॉटेल विकत घ्या म्हटलं. हॉटेल तू काय सांगू राहिला? पुढे हॉटेल विकत घ्यायची ताकद आहे म्हटलं शिवलाल गोट्या. तुला काय वाटतं? इलेक्शनात लय माल जमा केला म्या. गोटे भरून जमा केले. तू ते नको सांगू. हलक्यात नको घेऊ म्हटलं. शिवलाल गोट्याला हलक्यात घेऊन आला काय? नाही हॉटेलला ते खुर्ची नाही घेईन कर. हॉटेल घेतो म्हणते कसं काय विचारून तर खिशात नाही राहील लागायच्या. बरोबर ठीक आहे बा. हॉटेल काही कर. मला काय लागते माझ्या पगाराचे म्हटलं. मला काय तुमचा विचार करायला लागते मला. अबे माया काय विचार करतो? डायरेक्ट मालकाचा तिकडे आणला बा. तिकडे घेऊन जाय. काय समजा तो बसला त्याच्या कोल्ड्रिंक त्याच्यात थोडं टाकून देतो. हा डबल दिले एखादा थोडं द्यायचे. इकडे गिल्ला सांगतो याच्यात शिशीला टाकून दे जरा का. अजून दे त्याच्या कोल्ड्रिंकात टाकून. ठीक आहे त्याच्यात एक गिल्लास टाकून दे त्याला अजून. अरे बा किती देतो त्या माणसाले. तो पेट जमत नाही वाटते त्याला. तो काय तो तिकडे पिऊन नेला. तो शायना जाय. मीच घेऊन मारून याची. तो काही माहिती त्याला मग घे ना. तो नेऊन राहिला. झाकण झुल्या मारून राहिला. आणि द्या एका गिल्लासात टाकून द्या. त्या झाकण झुल्यावर पाठवतो मी. द्या झाकून ठेवल्यावर पाहिजे बरोबर. चिमंदरा आपल्याला पाहिजे. हा का चिमंदराला देतो. हा सांगते झाकण ठेवलेले. देते ना तो झाकण झुल्या. एक घट नाही पिऊन राहिला. तो घेऊन राहिला चिमंदरा आले. कोणता चिमंदरा आहे तो झाकण झुल्यात घेऊन राहिला. चांगली मजा. बरी नाही शिशी खाली होऊन जाते तेवढी. नाही तर हा लेखा लोन म्हणून होऊन जाईल.